जुन्नर तालुक्यातील आणे पठार भाग हादरला. पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा धारदार शस्त्रानं निर्घृण खून. घटनेनंतर आरोपीनं कीटकनाशक प्राशन केले. ही खळबळजनक घटना आहे जुन्नर तालुक्यातील आणे येथील. बुधवारी दिनांक 8 जुलै रोजी पहाटे तुषार रामदास दाते वय वर्ष 38 यांची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली. मृत तुषार दाते हे सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गायीसाठी ऊस आणण्यासाठी घरामागे गेले होते. त्याच वेळी आरोपी मनोज महादेव हांडे राहणार चैतन्यपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर याने त्यांच्यावर सपासप वार केले. तुषार यांच्या पत्नी सविता यांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्यावर देखील सुरा उगारला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या तुषार दाते यांना तातडीनं आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी मृताची पत्नी सविता दाते यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि आरोपी मनोज हांडे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून केल्यानंतर आरोपी मनोज हांडे पळून जात होता. ग्रामस्थांनी त्याला घेरलं आणि पोलिसांच्या ताब्यात जाण्यापूर्वी त्याने स्वतःजवळ असलेले कीटनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या आरोपीला मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार आरोपीची आणि तुषार यांची ओळख फेसबुकद्वारे झाली होती. यापूर्वीही आरोपीने दाते पती पत्नीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल होते. महिनाभरापूर्वीच तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. यात जुन्या रागातून त्याने हा खून केला असल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आळेफाटा पोलीस पुढील तपास करत आहेत. जुन्नर टाइम्स, आणे, तालुका जुन्नर.